काय सांगाल आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मला वाटतं अर्ज देखील भरला होता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. तर आता काय स्थिती आहे किंवा काय पाठिंबा वगैरे कोणाला दिला आहे आपण? नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अर्ज भरला होता, पण ते अर्ज मी काढून घेतलेला आहे. आणि कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे शेतकरी आहेत ते शेतकरी वर्गांसाठी आम्ही एक त्यांच्याकडून जर निवडून आलात तर प्रत्येक रोडला, मेन रोड आहे त्या रोडला काठी बसून घ्यायचं असं आम्ही त्यांच्याकडून वचन घेतलं आहे. त्यामुळे कुरुल जिल्हा परिषदमध्ये उमेशदादा पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. आणि जे पेनूर जिल्हा परिषद गट आहे जो स्वतःचा आमचा आहे, ज्या पेनूर मतदारसंघामध्ये माझं स्वतःचं गाव येतं आहे त्या मतदारसंघामध्ये मी चरणदादा चौरे यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आम्ही जाहीर करतो विकास कामावर. कारण त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये पेनूर गटामध्ये जे आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याच्या बाबतीत आणि विकास कामाच्या बाबतीत, आणि माझं स्वतःचं गाव अंकोले असल्यामुळे त्यांचं कुलदैवत चरणभाऊ चौरेंचं कुलदैवत भैरवनाथ आहे. येणं जाणं जास्त आहे, ह्या गावाला नाळ जोडलेली आहे. ह्याचा एक हेतू बघितला आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. गावातून किती मतदान होईल, किती मतदान आहे गावचं तरी? 3000 मतदान आहे. तर त्याच्यातलं जे पोलिंग होईल त्यातलं 70% मतदान चरणदादा चौरे. चरणदादा चौरेनं इथले समस्या सोडवताना दिसतात का, वाटतंय का आपल्याला? हो, 100% सोडवतील. कारण त्यांना कुठे इकडे तिकडे फोन करता येत नाही. डायरेक्ट त्यांचं हॉटलाईन शिंदे साहेबांसंग आहे. त्यामुळं जर विकासाचं जर रत्न बघितलं तर चरणदादाकडे बघायला पाहिजे. डायरेक्ट मंत्री आणि चरणदादा, इतर लोकांना जर विकास कामाचं जर बोललं गेलं तर त्यांना मोहोळपासनं अनगरपासनं परत मुंबई ही कधी येणार, ही सगळ्यांची मानसिकता आहे ना. इथल्या शेतकऱ्यांच्या बरेच समस्या होते, DP वगैरे, हे समस्या सोडवताना चरण चौरे दिसत आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? नाही, हे DP वगैरे सोडवणं किंवा देणं हे किरकोळ काम आहे. ह्याचा काही एवढा मोठा लई विषय करता येणार नाही. पण हे जे काम आहे त्या किरकोळ कामापासून मोठ्या कामापर्यंत चरणदादा हात आहे. आपल्या इथं मोठं जागृत देवस्थान आहे, तर या जागृत देवस्थानाचा विकास होण्यासाठी आपल्याला चरण चौरे यांच्याकडून काय अपेक्षित आहे? नाही, त्यांनी आतापर्यंत जे देवस्थानचं जे आमचं काम चालू आहे त्या त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मध्ये सुद्धा त्यांनी G24 तासचं सन मराठीचा जो कार्यक्रम घेतला तो खूप मोठा कार्यक्रम आमच्या देवस्थानमध्ये घेतला, म्हणजे भरवनाथ या मंदिरात घेतलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देवाची मंदिराची झालेली आहे. विकास होण्यासाठी आणखीन त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे? या ठिकाणी रस्ते असतील किंवा पाण्याचं समस्या किंवा इथे सुशोभीकरण व्हावं असं काय त्यांच्याकडे काय मागणी वगैरे आहे? नाही, त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे देवस्थानची की बाबा हे जे देवस्थान नाथाचं आहे ते 9 नाथापैकी एक नाथ भैरवनाथ आहे, त्याच्याबद्दल देवस्थानचा आराखडा आम्ही त्यांच्याकडे पाठवला आहे. आणि त्यांना सांगितले, त्यांनी आम्हाला वचन दिलं की जेवढं जास्तीत जास्त निधी देता येतं आहे आणि शोभीकरण करता येतं तेवढं आपण करू.